नमस्कार मित्रांनो, आपण आज कांद्याची चाळ फोडली. बघू शकता तुम्ही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी कांदे वगैरे वैदिक विधीने आपण जसे चाळीमध्ये जसं पहिले प्रकार जसं भरले होते तसेच कांदे वगैरे निघले. कुठल्याही प्रकारची बरेच शेतकरी बांधवांचे कांद्यामध्ये कोजळी वगैरे लागलेली निघाली बरंच. म्हणजे आपण कांदे वगैरे बघितले आणि तुम्ही कांदे वगैरे बघू शकता. कारण की आपण जसं भरलेले तसंच म्हणजे कुठल्याही प्रकारची कोजळी वगैरे एवढी निघली नाही. कारण की मध्ये काय असं ते नाही सांगू शकत. पण आपण जे बाहेरचे आता फोडले बऱ्याच शेतकऱ्यांचे असं कांदे वगैरे पुरत सडलेले निघाले. आणि आपलं म्हणजे कुठल्याही प्रकारचे कांदे वगैरे सड वगैरे म्हणजे पहिली मध्ये काय आहे ते नाही सांगू शकत. पण चांगल्या प्रकारे आपले कांदे वगैरे क्वालिटीचे निघले आहे. आणि थोडेफार आपली आता तुम्हाला चट्टे वगैरे पडलेले दिसत आहेत असं का म्हणजे थोडेफार ते कारण की कांद्याला पाणी नव्हतं. आपल्या कांद्याला पाणी वगैरे कमी पडलेलं होतं. कारण की जे कांद्यांमध्ये पाणी वगैरे नव्हतं आणि तसं म्हणजे पाणी वगैरे नव्हतं तरी पण जे चट्टे वगैरे उन्हाचे पडलेले आहेत. पण आपले जे कांदे आहेत ते छान प्रकारे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी आपण पहिल्या वर्षी ACT वैदिक यांचे खतं वगैरे आपण डोस वगैरे वापरलेलं आहे. आणि ते कांदे वगैरे छान प्रकारे निघाले आपण आपले कांदे हे बघू शकता तुम्ही. आणि हे बघा कांद्यामध्ये जी क्वालिटी वगैरे आहे छान प्रकारे. आणि हे बघा कलर वगैरे टिकण्याची क्षमता वगैरे जसं बदले बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कांद्यामध्ये असे कलर वगैरे नाही आहेत. कारण की कोजळी वगैरे लागलेले ते लागलेलं आपल्या कांद्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कोजळी वगैरे लागलेली नाही तुम्ही बघू शकता. आणि हे बघा कलर वगैरे चांगले छान प्रकारे क्वालिटी वगैरे. धन्यवाद.